नेमका कधी लागणार आहे, त्याचप्रमाणे जी मेरिट लिस्ट लागलेली आहे सेकंड फेजमधली त्याचा कट ऑफ कितीपर्यंत अजून खाली आलेला आहे, त्याचप्रमाणे ती लिस्ट नेमकी चेक करायची कशी की तुमच्या पदासाठी किती कॉम्पिटेटिव्ह मुलं त्या ठिकाणी आलेले आहे हे कसं बघायचं, अशा ज्या काही कमेंटमध्ये काही क्वेश्चन्स होते तर त्या प्रश्नांची उत्तरं आणि टेटचा निकाल कधी लागणार हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. टेटची एक्झाम ही IBPS पॅटर्नप्रमाणे IBPS ह्या कंपनीने घेण्यात आली होती आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याआधी देखील सांगितलं होतं की जी सेकंड फेज आहे तो जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लावण्यात येईल. त्याप्रमाणे तो लावण्यात आला. एक्झाम कधी घेणार आहे, त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आहे हे देखील त्यांनी सांगितलं होतं. तर त्याप्रमाणे ते करण्यात आलेलं होतं आणि आता सेकंड फेज दुसऱ्या आठवड्यात त्याची मेरिट लिस्ट लागेल हे देखील सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे सध्या तरी झालेलं आहे आणि त्यांनी आता सांगितलेलं आहे की टेट परीक्षेचा निकाल हा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागेल. त्यामुळे निश्चित आता ह्या 15 दिवसांमध्ये पकडून चला, एका आठवड्यात तर निकाल लागेल परंतु मॅक्झिमम 15 दिवसामध्ये निकाल लागेल असं परीक्षा परिषदेने सांगितलं होतं आणि आता त्यांच्यावरती काही प्रमाणात विश्वास ठेवावा लागेल आणि 15 दिवसामध्ये रिझल्ट बघायला मिळेल. कारण जे टेटधारक आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या ॲपियर विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती तर त्यांचा निकाल राखून ठेवून बाकीच्यांचा निकाल हा त्यांनी प्रसिद्ध करावा लवकरात लवकर, कारण अभियोग्यताधारक टेट निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ह्या पुढच्या 8 दिवसात निकाल नक्कीच लागेल आणि नाही तर फार तर अजून त्यामध्ये 8 दिवस म्हणजे 15 दिवसामध्ये निश्चित निकाल लागेल. यानंतर आपली पुढची अपडेट ते म्हणजे शिक्षकेतर भरती आता पवित्र पोर्टलद्वारे. ॲक्च्युली ही न्यूज जरी आता लेटेस्ट असली तरी मी याआधी तुम्हाला एक GR दिलेला होता की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि त्यासंबंधीचा तो GR देखील मी प्रसिद्ध केला होता किंवा मी टेलिग्राम चॅनलला देखील दिला होता. एका व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता. तीच ही न्यूज आहे. शिक्षकेतर भरती आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे आणि यामध्ये नेमकी शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे नेमकी कोणती पदं असतात तर इथे उल्लेख केलेला आहे बघा. कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, शिपाई ही जी पदं असतात याला आपण शिक्षकेतर कर्मचारी बोलतो. आणि टेटमध्ये जी नव्याने इन्क्लूड केलेली पदं आहेत ती पदं वेगळी आहेत. ती कोणती आहेत तर कला, कार्यानुभव, संगीत ही ICT ती पदे ही वेगळी आहेत. तो GR वेगळा आहे आणि हा जो GR आहे तो वेगळा GR आहे. म्हणजे हा GR जो कला क्रीडा शिक्षकांचा आहे तो वेगळा आहे आणि शिक्षकेतर कर्मचारी हे 2 वेगळे GR आहे. म्हणून ते देखील मी वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले होते. ते 2 वेगळ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. परंतु ही न्यूज पुन्हा लेटेस्ट नव्याने आलेली आहे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मराठी विषयावरती किंवा हिंदीची सक्ती या विषयावरती जेव्हा राज ठाकरे साहेब यांच्याशी त्यांची भेट त्यांनी एका बैठकीमध्ये किंवा पत्रकार परिषदेशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे साहेबांची आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. परंतु हिंदी भाषा ही 1ली ते 5वीच्या वर्गासाठी कंपल्सरी नको, कारण त्यांचं आरोग्य असेल किंवा मानसिकदृष्ट्या त्या मुलांचं वय विचारात घेता 1ली ते 5वीपेक्षा 5वीपासून पुढे ती भाषा असावी. परंतु 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रायमरी लेवलला तरी ती कंपल्सरी नको हे असं राज ठाकरे साहेबांनी देखील सांगितलं आणि शिक्षण मंत्र्यांनी देखील ते मान्य केलं. आणि त्यामध्ये त्याऐवजी आता 3 भाषांमध्ये हिंदीच्या सक्तीच्या ऐवजी ज्या बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जसं की त्यांना देखील काही अभियोग्यताधारक भेटत आहेत तर त्यानुसार जी पदं बाकीची राहिलेली आहेत कला, क्रीडा, संगीत ही जी बाकीची पदे आहेत तर त्या पदांचा समावेश याच्यामध्ये करण्यात यावा असं त्यांनी सांगितलं. आणि हेच पत्रकार परिषदेमध्ये दादा भुसे साहेब जे शिक्षण मंत्री आहेत सध्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे जी मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे त्या मेरिट लिस्टमधले काही महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे की ह्या लिस्टनंतर आता पुढे काय आणि त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग कधी मिळणार आहे. आता जे पत्रकार परिषदेमधलाच हा मुद्दा आहे की शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये जी दुसऱ्या टप्प्यातली शिक्षक भरती आहे ती पूर्ण होणार आहे आणि
त्या पद्धतीनेच हा GR किंवा मार्गदर्शक सूचना आलेल्या आहे ज्या ज्या संस्थांना पाठवण्यात येतात त्या सूचनांमधलं हे परिपत्रक आहे. यामध्ये त्या ज्या काही पवित्र पोर्टलला नॉर्मल सूचना होत्या ज्या विद्यार्थ्यांसाठीच्या होत्या तर त्यासारख्याच सूचना त्यांनी संस्थांना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत त्या शाळांना, त्या संस्थांना, त्या जिल्हा परिषदांना अशा प्रकारचे त्यांनी लेटर प्रसिद्ध केलेले आहे. एक्झाम कधी घेतली काय ह्या सर्व गोष्टी यामध्ये पुन्हा त्या इन्क्लूड आहेत ज्या त्याच आहेत. आणि एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांचं रिकमेंडेशन झालेलं आहे, रिकमेंडेशन म्हणजे ती निवड झालेली आहे, त्या निवडीनंतर त्यांना 30 मार्क्सची या ठिकाणी डेमो द्यायचा आहे. 30 मार्क्सची एक्झाम असेल असं समजा. त्यामध्ये 15 मार्क्स तुमचे डॉक्युमेंट्स आणि 15 मार्क्स डेमोसाठी SOP या पद्धतीने तो डेमो होणार आहे. आणि ते जे काही त्या संदर्भातले GR आहे ते सर्व हे एकाखाली एक ते जोडले आहेत. आता ह्या परिपत्रकामध्ये जो SOPचा उल्लेख केला आणि ज्या GRचा उल्लेख केला त्यांनी 2024 मधला तर तो GR इथे आहे. 6 ऑगस्ट 2024. 30 गुणांच्या घटक निहाय स्टँडिंग ऑपरेटिंग जी प्रोसिजर आहे त्यानुसार ही 30 गुणांची परीक्षा असेल आणि त्यावर अंतिम सिलेक्शन असेल. आता हे 30 गुण नेमके कसे विभागलेले आहेत तर उमेदवाराचं व्यक्तिमत्व त्यामध्ये म्हणजे 5, 5 आणि 10, 10 अशा 3 प्रकारामध्ये त्याची विभागणी आहे. तुमच्या पदाविषयी तुम्हाला किती ज्ञान आहे, पर्यावरणाची तुम्हाला किती जाणीव आहे, नंतर सामाजिक भान ठेवून जे काही तुम्ही मुलांना शिकवाल तर त्यात एक सामाजिक भान तुम्हाला असलं पाहिजे. हे डेमोचा प्रकार आहे. त्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा किंवा इतिहास आणि भूगोल जे कॉमन आहेत, सगळं कॉमन आहे याच्यामध्ये. नंतर 3 नंबरला क मध्ये आहे जे 10 मार्क्स आहे ते पूर्णपणे तुमच्या विषयावर आहे जे तुम्हाला DEDला किंवा BEdला डेमो म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी त्यातून तुम्ही गेलेला आहात. नंतर तुम्ही पाठ निरीक्षण आहे उमेदवाराचं, पाठाची पूर्वतयारी कशी करता, त्याची मांडणी कशी करतात, त्याचं प्रभावी होण्यासाठी तुम्ही कोणती शैक्षणिक साधने वापरता. आता इलेक्ट्रॉनिक युग आहे. जेव्हा तुम्ही DED BEd केलं असेल तेव्हा चार्ट पेपर असेल, बोर्ड पेपर असेल, त्यावरती पेन पेन्सिलने तुम्ही तेव्हा तशा पद्धतीने लिहिलं असेल. पण आता थोडंसं वेगळं प्रोजेक्टरचा वगैरे स्मार्ट बोर्ड आलेले आहेत. म्हणजे आत्ता तुम्ही नवीन तंत्रज्ञानानुसार तुम्ही त्यामध्ये काय बदल करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आउटपुट देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड कशी होते याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की समजा एखाद्या 2 विद्यार्थी आहे आणि एका पदासाठी समान गुण दोघांनाही मिळालेले आहेत. टेटचा विषय या ठिकाणी संपला परंतु जो 30 मार्क्स आहे त्यातून त्या विद्यार्थ्यांना जर समान गुण मिळालेले असतील तर मग त्यांची निवड कशी होणार तर प्राधान्य कोणाला देण्यात येणार, जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्याच्या पाल्यास पहिलं प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर दुसरं येतं समजा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल तर पुढची स्टेप असते ती म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं वय जास्त असतं त्याला दुसरं प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर तिसरी स्टेप असते म्हणजे ज्याच्याकडे जास्त डिग्री असतील, बाकीचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सवरती मग त्याला प्राधान्य दिलं जाईल. आणि संस्थांना सूचना दिलेल्या आहेत की जे काही विद्यार्थ्यांचे डेमो घेण्यात येणार आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग या ठिकाणी जतन करून ठेवण्यात यावं, परंतु असं होत नाही. त्यानंतर ज्या सर्वसाधारण सूचना आहेत ज्या आधी त्यांनी उल्लेख केला 2024चा तर त्याच पुन्हा आधी देण्यात आलेल्या पहिल्या पदभरतीमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी ज्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याच सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता संस्थांना यामध्ये आजपर्यंत म्हणजे 26 तारखेपासून आजपर्यंत याच्यामध्ये त्यांना नियोजन करायचं होतं कोणत्या म्हणजे विद्यार्थ्यांचं त्या याच्यामध्ये डिवाइड करून. आता प्रत्यक्ष जी मुलाखत आहे ती उद्यापासनं 21 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची घेण्यात येईल. म्हणजे जवळपास 20 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. कारण एका विद्यार्थ्याला 2-4 ठिकाणी त्यांचं रिकमेंडेशन झालेलं असू शकतं आणि त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही ते बदलून घेऊ शकता. कारण समजा उद्या एका विद्यार्थ्याला जर 2 ठिकाणी बोलवलं तर तो विद्यार्थी जाऊ शकणार नाही, तर त्यावेळेस तुम्ही तुमचे दिनांक बदल करून घेऊ शकता त्यामध्ये.
डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन या ठिकाणी कोण करणार आहे, तर प्राथमिकसाठी शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिकसाठी शिक्षण अधिकारी माध्यमिकचे आहेत ते, म्हणजे शिक्षण अधिकारी या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करणार आहेत. यानंतर जर तुम्ही सरळ पोर्टलवरती कोड तुमचा जसा तुम्हाला कोड असतो तसाच संस्थेंना देखील या ठिकाणी कोड देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये ही विद्यार्थ्यांची नोंदणी त्यांनासुद्धा करायची आहे. आणि पवित्र पोर्टलवर दर्शवलेल्या ज्या संकेतस्थळ आहेत त्यावरती रिपोर्ट कार्ड दिलेलं आहे. यामध्ये सर्वच उमेदवारांची यादी दिसून येईल. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात येईल असं 28 नंबरच्या पॉईंटमध्ये नमूद केलेलं आहे. अंतिम निर्णय व्यवस्थापनांच्या लॉग इनला नोंद करून अंतिम निवडायची जी यादी आहे ती प्रसिद्ध करावी. उमेदवारांकडून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही, याची गैरप्रकार होणार नाही. ऑफिशियली तांत्रिक अडचण असेल तर ईमेल ID दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता तुमचे डॉक्युमेंट्स काय काय असणार आहेत त्याची पण PDF यातच त्यांनी खाली जोडलेली आहे. साहजिक 1ली ते 5वी असेल तर तुम्हाला क्वालिफाईड म्हणजेच TT किंवा CTTचा पेपर उत्तीर्ण असावा. कास्टमधून असाल तर 40% आणि 45% ओपन क्रायटेरियासाठी आहे, तेवढे पर्सेंटेज घेऊन तुम्ही पास असावात. त्यात पण पुन्हा कास्टमधून असेल तर 55% CT किंवा TTT पास असावात. ओपनमधून असेल तर 60% ते पास असावं. 6वी ते 8वीसाठी जो आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे तेच हे आहे, फक्त त्यांनी सेपरेटली यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि अजून एक या ठिकाणी आहे वयाची अट. तर जी बाकीच्यांना वयाची अट असते 9वीपासून पुढे शिक्षकांना मॅक्झिमम वयाची अट नाही, ते यामध्ये देखील तुम्हाला दिसून येईल. बघा, तुमचं जे शैक्षणिक वय आहे ते 12/2/2023 त्यावेळेसच विचारात घेण्यात आलेलं आहे. आणि इथे दिलेलं आहे बघा, 40 म्हणजेच 38+2 झाले आणि 45 म्हणजेच 43+2 झाले. ओपनसाठी 38 आणि कास्टसाठी 43 आणि +2 आणि जे 9वी-10वीचे शिक्षक असतात त्यांच्यासाठी वय मॅक्झिमम वयाची अट नसते. या ठिकाणी तो मुद्दा मेन्शन आहे बघा, 9वी ते 12वी कमीत कमी फक्त म्हणजे कमीत कमी 18 असावं, पण मॅक्झिमम त्यामध्ये नोंद केलेलं नाही. यानंतर खाली पुन्हा डॉक्युमेंट्स संदर्भातच सूचना दिलेल्या आहेत, ज्या नॉर्मल आहे, ज्या अभियोग्यताधारकांना माहीतच आहे आणि त्या अगदी पहिली लिस्ट जेव्हा मुलांची लागते तेव्हाच या सर्व गोष्टी त्यांना समजून येतात. यानंतर आपण आता पुढचा मुद्दा पाहूया, ते म्हणजे आता लिस्टमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर शाळेचं किंवा जिल्ह्याची इन्फॉर्मेशन कशी शोधायची, जेणेकरून तुम्हाला तुमच्या विषयासाठी किंवा तुमच्या शाळेवरती किती कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेले आहेत किंवा तुमच्यासोबत अजून किती कॅन्डिडेट्स असणार आहेत त्यासाठी. तर आता जी आपली पूर्णपणे विथ इंटरव्ह्यूची जी लिस्ट आहे ऑल इन वन, तर ती लिस्ट जेव्हा तुम्ही ओपन करणार तेव्हा ओपन केल्यानंतर इथे कॉर्नरला जेव्हा 3 डॉट दिसतात त्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फाइंडचा ऑप्शन येतो. आणि जर तुम्ही लॅपटॉपमध्ये ओपन करत असेल तर Alt F5 केलं तरी तुम्हाला ते ऑप्शन मिळून जाईल किंवा F जरी क्लिक केलं तरी तुम्हाला फाइंडचा ऑप्शन त्यामध्ये मिळतो. आता 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे फाइंड हा ऑप्शन मिळतो. त्यानंतर इथे फाइंडवरती तुम्ही आता सपोज ही अमरावतीची लिस्ट होती, समजा तुम्हाला पुणे यांची लिस्ट शोधायची असेल तर पुणे जिल्ह्याची, तर तुम्ही या ठिकाणी पुणे आणि फाइंड करायचं आहे. अशा प्रकारे ही जेव्हा तुम्ही लिस्ट ओपन कराल, जसं मी आता पुणे टाकलं, पण तुम्हाला जे टाकायचे त्यामध्ये, मग जसं अमरावती मगाशी ती लिस्ट ओपन होती तसं आता तुम्ही पुण्याच्या ऐवजी जे तुम्हाला सर्च करायचे ते या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता. आता दुसरी गोष्ट बघा, या ठिकाणी आपण याआधी पाहिलं होतं जवळपास 40पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं देखील सिलेक्शन झालं होतं. पण हे का होतं तर ते कास्ट आहे, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कास्ट आहे, मार्क्स आहेत, TT किंवा CTTचा पेपर ते पासचा क्रायटेरिया आहे, त्यानंतर त्यांचा असलेला सब्जेक्ट, त्यांचं माध्यम, ह्या सगळ्या गोष्टी याच्यावरती परिणाम करतात. आता ह्या लिस्टमध्ये आता ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जी लिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवते.
जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच ही लिस्ट ओपन करणार फाइंडमधून म्हणून जेव्हा शोधणार तेव्हा पुण्याची संदर्भात जेवढ्या काही लिस्ट आहेत ते येणार. पण पहिली लिस्ट ही येते की एका पदासाठी किती विद्यार्थ्यांचं रिकमेंडेशन झालेलं आहे. आता ही जी पर्टिक्युलर डेक्कन सोसायटी आहे यासाठी आता ह्या एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांचं रिकमेंडेशन झालेलं आहे. म्हणजे ह्या एका विद्यार्थ्यासोबत ह्या 3च विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असणार, ह्या 3 विद्यार्थ्यांचं. पण ह्या 3 पैकी मग हा विद्यार्थी अजूनही दुसऱ्या 2 ठिकाणी किंवा 3 कितीही ठिकाणी ते असू शकतात. पण ह्या एका जागेसाठी इथे येणारे हे 3च विद्यार्थी असणार. अशा त्यांच्या जेवढ्या काही जागा होत्या त्या टोटल जागा या ठिकाणी दिसतील. अजून खाली आहे 58. आता डेक्कन सोसायटीने 58 जागेंसाठी जाहिरात दिली होती. तर त्या 58 जागेसाठी 434 विद्यार्थ्यांचं रिकमेंडेशन या ठिकाणी झालेलं आहे. आता इथे बघा 2 विद्यार्थी आहेत, 2 जागा आहेत, त्या 2 जागेसाठी 20 विद्यार्थी म्हणजे एकाच 10 हे प्रमाण या ठिकाणी आहे. काही ठिकाणी एका जागेसाठी एका पण विद्यार्थ्याची निवड असू शकते. आता इथे एका विद्यार्थ्याची निवड झालेली आहे, जागा तर नाही परंतु एका विद्यार्थ्यांनी त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. इथे एकाच 10 आहे, इथे 2 विद्यार्थी आहेत, काही ठिकाणी एकाच एक विद्यार्थी देखील आहे. आता यामध्ये तुम्हाला कट ऑफ दाखवायचा होता. बघा हायर स्कोर देखील आहे. इकॉनॉमी EWSला या ठिकाणी 146चा विद्यार्थी आहे. त्यानंतर आपण इथे वरती येऊया. कुठेतरी इथे 32 आहेत बघा मार्क्स. इथे 32 टेटचे मार्क्स, हा टेटचाच कॉलम आहे टेटच्या मार्क्सचा. इथे वरती बघा टेट 2022 कट ऑफ मार्क्स. आता हे मार्क्स आहेत 32. आता इथे 32चे जे मार्क्स आहेत त्या 32साठी 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन म्हणण्यापेक्षा रिकमेंड झालेले आहेत. एका जागेसाठी जागा एक आहे, 3 विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये असणार आणि त्यांचा स्कोर आहे 32. म्हणजे कमीत कमी 32 इतक्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं. ज्या मी मगाशी सांगितल्या होत्या बाकीच्या सर्व गोष्टी यावरती खूप मॅटर करतात. तुम्हाला आता ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी कधीच तुम्हाला ह्या मार्क्सला सिलेक्शन होणार नाहीत त्या विद्यार्थ्याचं. कारण समजा आता इथे पकडून चला एखादा विद्यार्थी आहे की ह्याला जास्त मार्क्स आहेत 140. आता इथे कट ऑफ कितीचा आहे पकडून 140चा. सपोज मगाशी जे 32 मार्क्सचा विद्यार्थी आहे त्याच विद्यार्थ्याला जर 140 मार्क्स असतील तर त्याची निवड त्याच्या त्या कास्टच्या जागेवरती न होता ह्या ओपनच्या जागेवरती होते. हेच 140 मार्क्स जर कास्टवाल्याला विद्यार्थ्याला असेल तर त्याची निवड जर त्याचं क्रायटेरिया कंप्लीट करत असेल, म्हणजे जो CTT किंवा TTचा 55-60चा क्रायटेरिया आहे तो 60%नी पास असेल तर त्याची निवड त्याच्या कास्टच्या जागेवर नाही होत. त्यांची निवड ही ओपन कास्टवरती इथे होते. म्हणजेच तुम्हाला ओपनचा किंवा हे जे जनरल आहेत ह्या जनरलचा कट ऑफ तुम्हाला कधीही तो हायच दिसेल. तुम्हाला कधीच त्यामध्ये हे असे नंबर दिसणार नाही, म्हणजे 73, 32, 92, 70, 97 असे जनरलसाठी प्युअर ओपनसाठी जनरलच्या जागेवर तुम्हाला असे नंबर कधीच दिसणार नाही. कारण एखाद्या चांगले मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याची जरी निवड व्हायची असेल तर ती मग ओपनमधून होते, कारण त्या विद्यार्थ्याने तो क्रायटेरिया क्रॅक केलेला असतो. म्हणजे अशा विद्यार्थ्याची निवड जनरलमधनं होते आणि त्या जागेवर मग पुन्हा त्या कास्टमधल्या विद्यार्थ्याची निवड होते. आता हे झालं, त्यांनी एक जनरल पेज दिलेलं आहे की एका जागेसाठी एवढ्या विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे आणि टोटल जे आहेत की अप्रॉक्सिमेट 450 विद्यार्थ्यांची त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. 30 मार्क्सच्या डेमोसाठी हे विद्यार्थी आता जाणार. तर ते नेमके विद्यार्थी कोण आहेत तर ते सुद्धा तुम्हाला खाली लिस्टमध्ये दिलेलं आहे. आता जी डेक्कनची आहे तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या खाली त्यांचीच पूर्ण लिस्ट येते. जेवढ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढे रिकमेंड लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं या लिस्टमध्ये असतात. ही जी लिस्ट आहे तर त्या लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत, त्यांचं नाव, विषय आणि त्यांनी कोणकोणते सब्जेक्ट वगैरे घेतलेले होते ते सगळं यामध्ये डिटेल्समध्ये येतं.
आता टेटचा मार्क्स बघा या ठिकाणी यांना 176 आहेत. 176, 175, 169, 165. आता जर कंपॅरिझन करायचं झालं तर तुम्हाला बघा 176 मार्क्स ह्या एका विद्यार्थिनीला आहे 176 आणि 32 मार्क्स. ही तफावत खूप आहे. आता ही तफावत का आहे तर ते आहे रिझर्वेशन. मग दोन्ही प्रकारचे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. मग त्यानंतर येतं ते पुन्हा सब्जेक्ट, मग त्यांचं माध्यम आणि मग त्यांचे क्वालिफिकेशन्स. त्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाची लिस्ट अजून पुढे बाकीच आहे ती बघा. आता आपण पुन्हा सर्च केल्यानंतर मी एक कॉपी करून घेतलेलं आहे नाव, तर ते आपण या ठिकाणी टाकूया. हे एका शाळेचं नाव आहे. तिथे तुम्हाला रिकमेंडेशनचे मार्क्स फाइंड करूया. आता या लिस्टमध्ये तुम्हाला आता हे शिक्षणा नाव टाकलं प्रसारक का ॲक्च्युली ते कॉपी पेस्ट करताना बी झाला होता त्याचा. आता हे नाव टाईप केल्याच्या नंतर पुण्याची स्कूल आहे, कॅटेगरी वाईज लिस्ट दिलेली आहे, पोझिशन पोस्ट वगैरे दिलेले आहेत, इंग्लिश मीडियमची स्कूल आहे. आता इथे बघा 120 जनरलचा कट ऑफ बघा या ठिकाणी 120 हा जनरलचा आहे. त्यानंतर 112 एकदम कट ऑफची लास्टची लाईनच बघत जाऊया. 120, 112, 63, पुन्हा 120, त्यानंतर 89, 91, 81, 97, 116, 101. इथे पण आहे बघा 32 मार्क्सच्या विद्यार्थ्याला इथे सुद्धा आहे. त्यानंतर अजून थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला 16 मार्क्सच्या विद्यार्थ्याचं रिकमेंडेशन यामध्ये दिसून येईल. जर या ठिकाणी विचार केला तर ही कास्ट आहे ST. SC मध्ये स्पोर्ट्ससाठी 32चे 2 विद्यार्थ्यांना रिकमेंड झालेलं आहेत, म्हणजे एका जागेसाठी 2 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन असणार आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा ST मध्ये वुमन, ST आणि वुमन म्हणजे यामध्ये दुसरं हे नाही आहे की त्याच्यामध्ये जे बाकीच्या कास्ट आहे व्हर्टिकल, आपण हे ST म्हणजे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल पकडतो. व्हर्टिकलमध्ये फक्त एकच आहे महिला हॉरिझॉन्टलमध्ये, जे बाकीच्या अजून रिझर्वेशन यामध्ये नाही. तर त्यासाठी जे रिझर्वेशन ठेवलेले आहे त्यांच्यासाठी तर इथं विद्यार्थीच उपलब्ध नाही आहेत बघा. मग आता इथे 16 मार्क्स असणारे किंवा सेम मार्क्सवाले त्यांना 24 विद्यार्थी रिकमेंड झालेले आहेत 3 जागेसाठी, म्हणजेच 8 विद्यार्थी एका जागेवर कॉम्पिटिशन करणार. आता हे 16 मार्क्स असणारे विद्यार्थी आहेत. जर जनरलचा कट ऑफ तुम्ही बघितला तर एकदम हाय जातो आणि मग अशा काही ठिकाणी कोणाचं नशीब. आता हे पण या ठिकाणी फक्तच ST मध्ये जनरल वुमन आहे, ST मध्ये वुमन आहे. त्यामुळे कुणाला असं कुणाच्या याच्यामध्ये कधी कोणाचा लकीली नंबर लागेल हे सांगता येत नाही. हे सगळे क्रायटेरिया या ठिकाणी फॉलो करून आता ह्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमच्या या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट किंवा त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा तुम्ही प्रिफरन्स देताना ह्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दिलेले प्रिफरन्स सगळ्या गोष्टी एकूणच मॅटर करतात. पण कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी आता जे काही रिकमेंड झालेलं आहे ते 16 मार्क्सवर देखील झालेलं आहे. त्यानंतर इथे प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी रिझर्व जागा आहे पण विद्यार्थी नाही. पुन्हा अंशकालीनमध्ये रिझर्व जागा आहे पण विद्यार्थी नाही. पोस्ट दिलेले आहे पण विद्यार्थी नाही. असंही बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर हे विद्यार्थी नेमके कोणते आहेत किंवा कोण आहे हे नावासकट याच्या खाली जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल ना तेव्हा तुम्हाला त्यांची नावं आणि त्यांचं शिक्षण हे सगळं यामध्ये येऊन जाईल. ही लिस्ट पूर्ण त्या ठिकाणी डिस्प्ले होते. त्यामुळे तुमच्यासोबत कोणते विद्यार्थी आहेत आणि किती विद्यार्थी आहेत हे सगळं ह्या लिस्टमधून तुम्हाला भेटून जाईल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ज्या ठिकाणची लिस्ट हवी आहे ते तुम्ही इथे सर्चमध्ये टाका आणि ते सर्चमध्ये टाकल्याच्यानंतर तुम्हाला
तीच लिस्ट दिसेल जी पूर्ण ओव्हरऑल लिस्ट आहे त्याच्यामधनं. त्यानंतर पुढचा एक मुद्दा असा आहे की टेट 3ला जागा येतील का. तर मित्रांनो, नक्की जागा येणार आहे, कारण ती संच मान्यता मोजायची बाकी आहे, म्हणजे पुढे जाऊन ती संच मान्यता मोजण्यात येणार आहे. आणि जे काही टीचर्स आहेत जे रिटायर्ड झालेले आहेत, जे त्या जागा त्यामध्ये भरल्या जातात. त्यानंतर दुसरं म्हणजे की ह्या फेज 2 नंतर काय असतं, तर आता ह्या विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत जॉईनिंग मिळून जाईल आणि यातून जे विद्यार्थी राहणार आहेत त्यांचे 2 राऊंड असतात. यानंतर एक कन्व्हर्टेड राऊंड लागतो आणि त्यानंतर अपात्र आणि रिक्त जागांचा असे 2 राऊंड लागतात. हे प्रत्येक फेजलाच तसं असतं. म्हणजे शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात देखील तेच झालं. विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू, अपात्र, रिक्त, गैरहजर आणि कन्व्हर्टेड असे 4 पार्ट त्याच्यामध्ये पडतात. आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील तसंच आहे. पहिलं विदाऊट इंटरव्ह्यू, नंतर विथ इंटरव्ह्यू, नंतर कन्व्हर्टेड, अपात्र, रिक्त, गैरहजर ह्या जागा येतात. आणि ह्या जागा चालू असतानाच टेट 3च्या आधारित ज्या रिक्त पदांची जाहिरात येणार असते त्याची संच मान्यता मोजण्याचं काम चालू असतं, जे की आता पुढच्या 15 दिवसांच्या आत रिझल्ट लागून जाईल. तर त्यावरती आधारित ती संच मान्यता वेगळी असते. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांमुळे त्या विद्यार्थ्यांच्या जागा जातात किंवा त्यांच्यामुळे यांच्या जागा जातात असं काही नसतं. त्यांची संच मान्यता पूर्णपणे वेगळी असते. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.